महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। जालना जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरावस्था। जालना तालुक्यातील रामनगर, मानेगाव, पाथरूड, सेवली हा रस्ता गेल्या 2 वर्षांपासून दयनीय अवस्थेत आहे आणि या रस्त्यावर सुमारे 50 गावांचे दळणवळण अवलंबून आहे। जालना सेवली हा रस्ता जालना शहरात येण्यासाठी कमी वेळेत आणि कमी खर्चात चांगला मार्ग आहे, परंतु रस्त्याची दयनीय अवस्था असल्यामुळे वारंवार अपघात घडत आहेत। अनेकांना आपला जीवही गमवावा लागला आहे। ग्रामस्थांना आरोग्य सुविधा वेळेत उपलब्ध होत नाहीत। या आणि अन्य अडचणींसंदर्भात परिसरातील सरपंचांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वारंवार रस्त्यांची मागणी केली होती। या मागणीची फलश्रुती म्हणून मागील वर्षी आपत्कालीन निधी म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाने 45 लाख रुपये मंजूरही केले होते। या निधीमधून सुरुवातीला काही दिवस रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याचे काम झाले आणि नंतर निधी गायब झाला आणि कामही बंद झाले। त्यामुळे संतापलेल्या काही सरपंचांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन केले। दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता श्री नांगरे यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी प्रतिनिधी विलास गायकवाड, जालना। आंदोलन करत आहात अर्धनग्न, नेमकी आपली काय मागणी आणि कशासाठी आपण आंदोलन करत आहात? संबंधित यंत्रणेने या अगोदर त्या रोडवरती सर्वसामान्य जनतेची बळी घेतलेला आहे, तरी पण या प्रशासनाला जाग नाही आली। त्यामुळे आम्ही आज 40 ते 42 टेम्परेचरमध्ये कलेक्टर ऑफिस समोर बसलेलो आहे। आणि आमच्या जीवाला जर काही जर झालं तर संबंधित बांधकाम विभाग आणि संबंधित प्रशासन हे जबाबदार राहील। याची सर्वस्वी जबाबदारी शासनाची असेल। ताणामध्ये बसलेला आहात, नेमकी काय मागणी आणि कशासाठी आपण उन्हामध्ये आंदोलन करताय? गेली 2 ते 3 वर्षापासून आम्ही रामनगर, मानेगाव, पाथरूड, शिवली या रस्त्यासाठी वारंवार प्रशासनाकडे मागणी करत आहोत। अत्यंत खराब रस्ता झालेला असून अनेकांचे बळी या रस्त्याने घेतलेले आहेत। कित्येक महिलांचे तर प्रस्तुती करण्यासाठी जात असताना रस्त्यावर त्या रोडवर प्रस्तुती झालेली आहे। बरेचसे गावचे प्रमुख म्हणजे बरेचसे सरपंचसुद्धा 1-2 त्या रस्त्यामुळे मृत्युमुखी झालेले आहे। आम्ही संघर्ष समिती गेली 30-40 गावचे सरपंच मिळून 2-3 वर्षापासून प्रशासनाला पाठपुरावा करत आहोत। अनेक आंदोलनं केली, अनेक निवेदनं दिली, परंतु दरवेळेस काहीतरी खोटा आश्वासनं देऊन आम्हाला आजपर्यंत चालवण्यात आलं। गेल्या 8 दिवसापूर्वी आम्ही परत एकदा निवेदन दिलं की आम्ही 8 दिवसानंतर आंदोलन करू, तर 2 दिवसापूर्वी परत त्या रस्त्याची डागडुजी म्हणून चालू करण्यात आली, समाधान म्हणून। पण केवळ काळी माती टाकून गड्डे बुजवण्याचा प्रकार माझ्याकडे आता सध्या व्हिडिओ पण आहेत, मी तुम्हाला ते व्हिडिओ दाखवतो। फक्त काळी माती टाकून फक्त समाधान करण्याचा प्रयत्न प्रशासन करत आहेत। आमचं म्हणणं हेच एक रस्त्यासाठी निधी मंजूर व्हायला, पण त्यातून काम का होत नाही हा प्रश्न आमच्या प्रशासनाला आहे। मग निधी मंजूर होतो, निधी जातो कुठं? आता गेली 4-5 महिन्यापासून तिथं मटेरियल टाकलेलं आहे, मग रस्त्याचं काम का सुरू नाही झालं? मग कित्येक दिवस प्रशासन असं जनतेच्या जीवाशी खेळणार आहे, हा आमच्या सगळ्यांचा प्रश्न आहे। कशा पद्धतीने आंदोलन केलं आज सगळ्यांनी आम्ही म्हणजे आतापर्यंत सगळे आंदोलनाचे प्रकार करून झालेत। आज पर्याय नसताना मग अर्धनग्न आंदोलन करावं लागलं आणि यानंतर देखील प्रशासनाला विनंती आहे की या पुढचा काही प्रकार पाहण्याची वेळ प्रशासनाने आमच्यावर येऊ देऊ नये। काय नाव आपलं? मी गणेश मोहिते। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।